नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडगे आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन क्रमांक 14 पाहणार आहोत. याआधी आपण 13 सेशने डिस्कस केलेले आहेत. तर आज आपण सुरुवातीला पाहणार आहोत राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियान. राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियान या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ही डेट लक्षात ठेवा, 17 डिसेंबर 2019. 17 डिसेंबर 2019ला या राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. कोणी केलेलं आहे म्हणजे कोणाच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कधी तर 17 डिसेंबर 2019. त्यानंतर आता हे अभियान कशासाठी सुरू करण्यात आले, राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियान कशासाठी सुरू करण्यात आले, फक्त त्याचं ध्येय धोरण लक्षात ठेवा की जे काही समजा डिजिटल तफावत कमी करणं असेल, डिजिटल सक्षमीकरण असेल किंवा मग डिजिटल संपर्काच्या पायाभूत सुविधांची वृद्धी करणं असेल, याच्यासाठी हे धोरण राबवण्यात आले. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचे, डिजिटल सक्षमीकरण, डिजिटल तफावत कमी करणे याच्यासाठी ते राबवण्यात आलेले. आपल्याला आता यामध्ये प्रश्न येऊ शकतो उद्दिष्टावर. हा राज्यसेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचा पॉईंट आहे. PSI, STI, ASO आणि राज्यसेवा दोन्ही या दृष्टीनं महत्त्वाचा पॉईंट आहे. तर याचे उद्दिष्ट काय, ते अभियानाचे ठळक उद्दिष्ट. तर 2020 हे उद्दिष्ट तुम्ही लिहून घ्या. 2020 सालापर्यंत सर्व खेड्यांना ब्रॉडबँडची उपलब्धता देणे. तर हे उद्दिष्ट एक आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 2024 पर्यंत महत्त्वाचे आपण 3 ते 4च पाहणार आहोत. यामध्ये 2024 पर्यंत वाढीव 30 लाख किलोमीटर लांबीचं ऑप्टिकल फायबर केबल जाळं तयार करणं. किती? 30 लाख किलोमीटर. 30 लाख किलोमीटर एवढ्या लांबीचं ऑप्टिकल फायबर केबल जाळं तयार करणं. आणि टॉवरची घनता जी आहे सध्या टॉवरची घनता ही 0.42 एवढी आहे प्रति 1000 लोकसंख्येमागे. तर ती घनता वाढून 1 करणे, 1.0 म्हणजेच 1 करणे. म्हणजे टॉवरची घनता ही 0.42 वरून वाढून 1 पर्यंत नेणे, 1.0. तर हे महत्त्वाचं दुसरं उद्दिष्ट ठळक जे आपल्याला लक्षात आहे. त्यानंतर तिसरं ब्रॉडबँड रेडिनेस इंडेक्स विकसित करणं, BRI म्हणतात त्याला, ब्रॉडबँड रेडिनेस इंडेक्स विकसित करणे. हे एक महत्त्वाचं ठळक उद्दिष्ट आहे त्या अभियानाचं. त्यानंतर आणखी एक शेवटचं लक्षात ठेवायचं आहे, युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड. जो फंड आहे हा कोणता फंड आहे? युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड. तर या फंडमधून 70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह, किती? 70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह 70,000 कोटी. कोणता फंड येतो? युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडामधून 70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह एकूण 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक साध्य करणं. किती? 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक साध्य करणं. हे महत्त्वाचे आपल्याला लक्षात ठेवायचे. काय पाहिलं होतं आपण? राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियान धोरण, जे की केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झाले. तर त्याचे आपण महत्त्वाचे उद्दिष्ट पाहिलं. पहिलं 2020 सालापर्यंत सर्व खेड्यांना ब्रॉडबँडची उपलब्धता देणं. त्यानंतर 2024 सालापर्यंत आपण पाहिलं, 2024 सालापर्यंत 30 लाख किलोमीटर लांबीचं ऑप्टिकल फायबर केबल जाळं तयार करणं आणि त्याची घनता जी आहे टॉवरची 0.42 वरून 1 पर्यंत नेणे. आणि हे जे काही 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक साध्य करणं. हे महत्त्वाचं आपल्याला हे राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे, ते म्हणजे ज्यावर प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे रोहतांग बोगदा. या रोहतांग बोगद्याला आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आले. लक्षात ठेवा, रोहतांग बोगद्याला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आले. तर आता ह्या बोगद्याच्याबद्दल लक्षात ठेवायचं आपल्याला, हा कोणत्या याला जोडते? समजा हा बोगदा कशा संदर्भात आहे तर हिमाचल प्रदेशमधलं जे मनाली हे ठिकाण आहे,
ह्या मनालीला लेह लडाख आणि जम्मू काश्मीरशी जोडते ते. या मनालीला लेह लडाख आणि जम्मू काश्मीरशी हा बोगदा जोडते, लक्षात ठेवायचं. लेह लडाख जम्मू काश्मीर शी याला जोडते. तर याची लांबी किती आहे तर 8.8 किलोमीटर. 8.8 किलोमीटर याची लांबी आहे. त्यानंतर 10,000 फूट 10,000 फूट तो उंचीवर बांधलेला आहे. 10,000 फूट म्हणजेच मीटरमध्ये जर पाहायचं म्हणलं तर 3,000 मीटर. म्हणजे कधी कधी फुटामध्ये पण देऊ शकतात, कधी कधी मीटरमध्ये पण देऊ शकतात. ही पण आपल्याला इथं गोष्ट लक्षात ठेवायची. 10,000 फूट उंचीवर ह्या इतक्या उंचीवर बांधलेला तो सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे, लक्षात ठेवायचं. 10,000 फूट उंची किंवा मग 3,000 मीटर. तर या उंचीवर बांधलेला सर्वाधिक लांबीचा बोगदा तो ठरणार आहे, लक्षात ठेवायचं. रुंदी, या बोगद्याची रुंदी लक्षात ठेवा 10.5 मीटर. याची रुंदी आहे 10.5 मीटर. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि या बोगद्यामुळं मनाली ते लेह या दरम्यानचं अंतर किती किलोमीटरनं कमी होणार आहे तर 46. मनाली ते लेह हे अंतर 46 किलोमीटरने हे कमी होणार आहे. रोहतांग बोगदा. तर हे लक्षात ठेवा. कोणाचं नाव देणार आहेत तर अटल बिहारी वाजपेयी यांचं या बोगद्याला नाव देणार आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पशुधन गणना, जी की आता म्हणजे परीक्षेला विचारल्या जाऊ शकते. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे राज्यसेवेच्या आणि PSI-ST IASच्या दृष्टीने. पशुधन गणना केल्या जाते दर 5 वर्षांनी. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. दर 5 वर्षांनी पशुधन गणना केल्या जाते. तर कधीपासून केल्या जाते ती तर 1919-20 पासून. 1919 ते 1900 म्हणजे सुरुवात 1919-20 पासून याची सुरुवात झालेली आहे. याआधी जी पशुधन गणना झाली होती ती 2012 साली झाली होती, लक्षात ठेवायचं. दर 5 वर्षांनी पशुधन गणना होते, महत्त्वाचा मुद्दा. तर याआधीच्या तुलनेमध्ये म्हणजे 2019ला ही आकडेवारी जी आलेली आहे आता, तर 2019च्या आकडेवारीनुसार म्हणजे आकडेवारी जरी 2019ला आलेली असेल, परंतु ती पशुधन गणना याआधी म्हणजे जवळपास 2017च्या आसपास ती पशुधन गणना चालू झालेली असेल. त्याच्यामुळे दर 5 वर्षांनी ती करण्यात येते. तर यानुसार लक्षात ठेवायचे 4.6% एवढी वाढ झालेली आहे मागच्या पशुधन गणनेच्या तुलनेत. या पशुधन गणनेमध्ये किती 4.6%. हे महत्त्वाचा मुद्दा आहे इथं. मागील गणनेच्या तुलनेमध्ये किती वाढ झाली तर 4.6% एवढी वाढ झालेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला पहा तर 2019मध्ये किती आहे पशुधन संख्येतलं प्रमाण. गाई आणि बैल म्हणजे गाई आणि बैल यांचं पर्सेंटेज आहे 35.94%. म्हणजे एकूण पशुधनामध्ये गाई आणि बैल यांचं 35.94% पर्सेंटेज आहे. म्हशी व रेडे 20.45%. गाई आणि बैलाचं प्रमाण 35.94, म्हशी व रेडे 20.45%. शेळ्यांचं प्रमाण आहे 27.80%. शेळ्या एकूण पशुधनामध्ये शेळ्यांचं प्रमाण आहे 27.80%. म्हणजे याच्यावर प्रश्न कसा जरी आला तरी आपला तो बरोबर आला पाहिजे, या दृष्टीने आपल्याला ती माहिती घ्यावं लागेल. तर शेळ्या. त्यानंतर मेंढ्या 13.87%. मेंढ्या किती 13.87%. एवढं आपल्याला सध्या यांचं पर्सेंटेज लक्षात ठेवा. गाई, बैल, म्हशी, रेडे, शेळ्या, मेंढ्या. त्यानंतर आता आणखी महत्त्वाची यामध्ये पाहिजे आपल्याला एकूण पशुधनामध्ये म्हणजे सर्वाधिक पशुधन जे कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे. ते नंबर 1ला लक्षात ठेवा. पशुधनामध्ये नंबर 1चं राज्य उत्तर प्रदेश. त्यानंतर नंबर 2ला राजस्थान. उत्तर प्रदेश नंबर 2ला राजस्थान.
त्यानंतर नंबर 3ला मध्य प्रदेश आणि नंबर 4ला पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल नंबर 4ला. हे पशुधनामध्ये पहिले 4 राज्य लक्षात ठेवा. एकूण पशुधनामध्ये जर महाराष्ट्र जर विचारला कितवा आहे तर तो 7वा आहे. ही एक महत्त्वाची माहिती इथं आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर पोल्ट्रीमध्ये म्हणजे सर्वाधिक कुक्कुट संख्यामध्ये कोणतं टॉपचं राज्य आहे तर तामिळनाडू. हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. हे झालं पशुधन. आता पोल्ट्रीमध्ये सर्वात जास्त पोल्ट्री कोणत्या राज्यामध्ये आहेत म्हणजेच कुक्कुट संख्या तर तामिळनाडू. ही एक महत्त्वाची माहिती इथं आपल्याला लक्षात ठेवायची. आणि या कुक्कुट संख्येमध्ये म्हणजेच पोल्ट्रीमध्ये महाराष्ट्र कितवा आहे तर 5वा. एवढी आपल्याला ह्या पशुधन गणनेमध्ये माहिती लक्षात ठेवायची आहे. तर आणि पशुधन गणने आता हिला 100 वर्ष पूर्ण झालेत म्हणून हा प्रश्न कदाचित परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आणखी महत्त्वाची अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, जे की आता जे 2020चं संमेलन जे आहे ते 100वे संमेलन आहे. त्याच्यामुळे यावरही प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर या 100व्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर जब्बार पटेल यांची नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर जब्बार पटेल. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 100 हे लक्षात ठेवायचे. तर यामध्ये आता हे नाट्य संमेलन याआधी जे 99 झालं होतं, 99 हे 99 कुठं झालं होतं तर नागपूर या ठिकाणी. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? प्रेमानंद गज्वी. याचे अध्यक्ष कोण होते? प्रेमानंद गज्वी. एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आपल्याला पाहायचं आहे पहिलं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे 1905 मध्ये मुंबई या ठिकाणी पार पडलं होतं. गणेश श्रीकृष्ण खापर्डे असे त्याचे अध्यक्ष होते. गणेश श्रीकृष्ण खापर्डे हे या पहिल्या अधिवेशनाचे अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची. आपण या आधीच्या सेशनमध्ये पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण महत्त्वाचे काही पुस्तकं पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीनं विचारल्या जाऊ शकतात. पुस्तके व लेखक. वी आर डिस्प्लेस्ड नावाचं पुस्तक मलाला युसुफजाई यांनी लिहिलेलं आहे. मलाला. वी आर डिस्प्लेस्ड. वी आर डिस्प्लेस्ड. मलाला यांनी लिहिलेले पुस्तक हे एक महत्त्वाचं. विधानगाथा एक लक्षात ठेवा. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेलं विधानगाथा. चर्चेतले पुस्तक आहे ते विधानगाथा. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेले. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं बुक तुम्ही नोट डाऊन करू घ्या. एव्हरी वोट काउंट्स द स्टोरी ऑफ इंडियाज इलेक्शन्स. नवीन चावला यांनी लिहिलेले ते आपले ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते नवीन चावला यांनी एव्हरी वोट काउंट्स द स्टोरी ऑफ इंडियाज इलेक्शन्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. गन आयलंड नावाचं पुस्तक अमिताभ घोष यांनी लिहिलेलं आहे. गन आयलंड, ज्यांना की 54वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. आपण पाहिलेले ज्ञानपीठमध्ये गन आयलंड म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे इंग्रजी साहित्यिक, पहिले इंग्रजी. तर त्यांचं पुस्तक आहे गन आयलंड. अमिताभ घोष हे एक लक्षात ठेवायचे. आपण काल पद्मविभूषण पुरस्कार पाहिले होते बरोबर. त्यामध्ये बॉक्सर मेरी कोम यांचं नाव आपण पाहिलं होतं. त्यांचं आत्मचरित्र एक लक्षात ठेवायचं आपल्याला. अनब्रेकेबल मेरी कोम यांचं आत्मचरित्र. मेरी कोम
अनब्रेकेबल नावाचं आत्मचरित्र. त्यानंतर चेंजिंग इंडिया, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पुस्तक, हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. चेंजिंग इंडिया, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग. असे आपण महत्त्वाचे पुरस्कार असतील, त्यानंतर पुस्तकं असतील, काही महत्त्वाच्या समित्या, त्यानंतर महत्त्वाचे संमेलनं असतील, त्यानंतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, ज्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालीत, ज्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालीत, अशा सर्व चालू घडामोडी आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आज आपण चालू घडामोडीचं सेशन 14 डिस्कस केलेलं आहे. तर असे, आणि याआधीचे पण सर्वांनी, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की याआधीचे सर्व सेशन आपण नक्की पहा, कारण की आपण मुद्दाम ते सेशन 15-15, 20 मिनिटाचे बनवले आहेत, जेणेकरून आपल्या सर्वांना ते पाहण्यात यावे लवकर आणि त्याचा सर्वांना नक्की फायदा व्हावा. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आपण याच्या नोट्स काढून ठेवा. चालेल मित्रांनो, परत पुन्हा एकदा भेटू पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.